आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. मोर्जी येथील नाट्यारंभ स्कूल ऑफ आर्ट्स यांच्या वतीनं नृत्य सिद्धी उत्सवाअंतर्गत प्रमाणपत्र वितरण व सन्मान सोहळ्याचं आयोजन मोर्जी येथील श्री कळस देवमांगर सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्योतिष तज्ञ व भारतीय संस्कृतीचे अभ्यासक विक्रमादित्य दाजी पणशीकर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना प्रमाणपत्रे व सन्मान प्रदान करण्यात आला. is deep cooperation. तेंचे बक्षीस दिवन कौतुक करचें जाय. सगळ्या पेरंट्सांक दिसता की आपल्या भुरगे खंय तरी पार्टिसिपेट जावचे, पूण ती स्टेज आयज वैष्णवी जोशीन आख्खे मोर्जे गांवांतूच न्हू तशीच शिवोले, पेडण्या आनी तशेंच आतां ताणें म्हापसाय नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्साचे क्लासीस सुरू केला. पूण खंय तरी एक बरें दिसता की तिचे कडेन 4ची 5 भुरगीं 5ची 10 अशें करून तेणें नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स बरी मेहनत घेवन सुरू केल्ली. तशेंच तुमी पेरंट्साचें अभिनंदन करूंक सोदता की तुमी हांगासर तेच्या स्कुलान ज्या भुरग्यांक आपल्या एडमिशन करून तुमची भुरगीं खंय तरी आमी पळयता तेंचे स्टेटस पळयता डेली. बोडगेश्वर देवस्थानान ती परफॉर्म करता, मागीर खंय तरी पर्रास परफॉर्मन्स करता. पूण खंय तरी मोर्जे गांवाचें नांव हें नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स खंय तरी घेवन वयता आनी सदिनाच आमी तांकां आर्थीक सपोर्ट ना करता, पूण अदर सपोर्ट्स म्हणजे तांकां हॉल अवेलेबल केला मोर्जे पंचायतीन. केन्ना खंय ना खंय तरी एफर्ट्स करता ते खंय तरी बरें दिसता. जे वैष्णवी जोशीन बारीकशें एक बी रुजयल्लें नृत्याचें तें आयज खंय तरी व्हडलें जाता, जेणे करून तेचे आतां 4 ब्रांचीस म्हणजे 4 फांदे जाले. तशेंच हांव मागता वैष्णवी जोशी कडेन की तेंच्यांनी हें स्कूल भरपूर वाडोवचें आनी जेणे करून सरकारी मदत तांकां आयज ना फाल्यां तरी केन्ना ना केन्ना तरी मेळटली, जेणे करून आमची जी गांवची भुरगीं जेणे करून मोर्जेची भुरगीं स्पोर्ट्सानूय आसतली तशीच प्रेम तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यावर समान रीतीने करतात. म्हणून तर आज हा सभागृह जो भरलेला आपल्याला दिसत आहे तो सुद्धा एक त्याचं जिवंत उदाहरण असं आहे. आपली मुलं भरतनाट्यम शिकतायत, त्यामध्ये ते काय शिकतायत तर भाव, भक्ती, संस्कार आणि शिस्त शिकतायत. हे सर्व शिकताना नकळत त्या आपल्या भारतीय संस्कृतीशी जोडले जातात. हे सर्वोत्तम कार्य वैष्णवी जोशी करत आहेत. मला त्यांचा फार फार अभिमान वाटतो. आणखीन एक म्हणजे त्यांचं सांगायचं झालं तर भरतनाट्यम हे वर्ग त्यांचे चालूच आहेत, तरी सुद्धा ते त्या वेळ
कसं मॅनेज करतात ते त्यांनाच माहिती. सो युअर चाइल्ड शुड टेल यू घरी येऊन की हां मी माझा अभ्यास झाला आहे या टीचरकडे आणि मी ही परीक्षा करू शकते. नाहीतर गांधर्व महाविद्यापीठाचं पोर्शन फार डिफिकल्ट आहे बरं, सोपं नाही आहे ते. चार वेदांबद्दल तर माहिती आहे आणि हा आहे 5वा वेद. त्याचा अभ्यास आम्ही करतो, त्याचा अभ्यास शिकवतो. म्हणजे सोपं नाही आहे नुसतं एक म्युझिक लावलं आणि त्याच्यावर डान्स केला, हा असा भाग नाही आहे. ह्यात अभ्यास आहे, त्याचा भयंकर रियाज केला पाहिजे आणि त्यासाठी तुमची पालकांची तेवढी काय म्हणते मी तेवढं सहकार्य पाहिजे. जर तुमच्या इथले असतात जाल्यार तुमी हांसपाक कंजूसपणा कितें करतात? हांसपाचें सोड, टाळ्यो वाजोवपाक सुद्दां कंजूसपणा. ते वाजयता काय म्हणून आपूण पळयता, ती हांसता काय म्हणून आपूण पळयता. म्हाका कोणी हांसत तेन्ना पळयलें काय? हें सत्य आसा. आदरणीय अशें व्यासपीठ आसा. आयच्या ह्या कार्यक्रमाक भरभरून अशें व्यासपीठ तयार जाल्लें आसा. मोरजे गांवचे आजी माजी सरपंच तशें शिवोले ह्या भागाचे सुद्दां प्रत्येक पेडण्या मोरजे आनी म्हापसा हांगा क्लासी जे वैष्णवीचे चालू आसा त्या भागासून धांव मारून हांगा आयलेले आमच्या मोरजाई आईच्या देवळा कडेन अशा पवित्र स्थळार तुमच्या सगळ्यांचे मना पासून स्वागत करता. त्याच बरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जे आमचे पणसेकर सर हे हांगा आसात. अशें म्हणटात जेन्ना हे सायडीन सूर्य आसा, सूर्य मावळते गेल्यानंतर सूर्यान एक प्रश्न केलो की आपूण मावळते गेल्यानंतर या जगात प्रकाश कोण दितलो? तेन्ना सगळीं जाण उगी रावली, जशी तुमी बसल्या पळय तशी. पूण एक ल्हानशी ज्योत फुडें आयली आनी म्हणपा लागली तूं मावळते गेल्यानंतर ह्या जगात प्रकाश दिवपाचें हांव करतलें. म्हणून एक ल्हानशी ज्योत जावन तुमी सुद्दां कोणाच्या जिवनात प्रकाश हाडटा. आदरणीय अशें व्यासपीठ आसा ते सुद्दां तेच्या जिवनात प्रकाश हाडटा. म्हणून आमी हांगा आसा की ना? म्हणून तुमच्या खातीर सुद्दां हांव मना पासून तुमचें अभिनंदन करता आनी आभारूय मानता. सर आसा, सरा खातीर हांव इतलेंच म्हणा, माणसानं आपलं कर्तव्य करत राहावं, ते जाणो अथवा न जाणो. मनाचा खरा आनंद भोगापेक्षा त्यागात असतं हे निसर्गानं दाखवून दिलं आहे. म्हणून चंदन स्वतः जिसतं वैतरांना सुगंध देतं. वृक्ष उन्हाचे चटके सहन करता वैतरांना गोड फळे देतात. गोड पाण्याचा झरा खडक्याच्या पोटातून बेग पाडून बाहेर पडतं, दगड दोण्यातून वाहतं आणि कोणाची तरी तहान भागली की सार्थक होते त्याच्या जीवनाचं. आज आदरणीय असे व्यासपीठ आसा आणि व्यासपीठार मदीं बसलेले यांनी याचा जो परिचय वाचला पण त्या परिचयाचं सांगता सर तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक केलंय, आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक केलंय. स्वतःसाठी सगळे जगतात, दुसऱ्यासाठी जगतो तोच खरा माणूस हे आज आमच्या सरान दाखवून दिले असा. त्याचा जो परिचय वाचलो त्या वस्तून आम्ही म्हणटा आम्ही समाजान काम केले, समाजान केलं हांव म्हणटा त्याच्या सकल आमच्या समाजान कांयच काम ना. इतलो सुंदर असो त्याचो परिचय आयज आमकां हांगा आयकूंक मेळ्ळो, जे त्या खातीर ह्या कार्यक्रमाक आयले म्हणून आयकूंक गावलो. तशेंच आमचे निवृत्ती सरान सांगले की आपले चली आसा, चलये खातीर आशिर्वाद मेळपा खातीर. पूण निवृत्ती जेन्ना तेजे चली आसा म्हणून न्हू आपल्या गांवचें नांव दुसऱ्या गांवापर्यंत गोंय बरेपर्यंत वयचें म्हणून मोरजा गांवचे जे जितली बातम्या आसा जर रिपोर्टर न्हू तुमच्या गांवचं नातें तुमच्या गांवचो ज्येश्ठ असो म्हणून त्यांनी जितली बातमी आसा तुमचें नांव वयर करपाक त्यांनी आयज केल्लें आसा. म्हणून तेंचो सुद्दां आशिर्वाद आमकांय मेळटा.